नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सोन्यापेक्षाही मौल्यवान एक अतिशय महत्त्वाची अगदी 20 ते 30 रुपयांमध्ये मिळणारी वस्तू घरी आणायची आहे. आणि या वस्तूमध्ये इतकी ताकद आहे की ती दसऱ्याच्या दिवशी घरी आणल्यामुळे आपल्या घरातल्या वाईट गोष्टी, घरातले दुःख, अडचणी, संकट बाहेर फेकल्या जाणार आहेत. तुमचं घर सुखासमाधानाने भरून जाणार आहे. तर बघा, दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन करायचं असतं. आपण कमवलेल्या गोष्टींची पूजासुद्धा करायची असते. ती कशी करायची, काय करायची? वडिलांनी मुलांसाठी उपाय एक करायचा आहे जो महत्त्वाचा आहे आणि जेणेकरून मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतील. तर हे सगळे उपाय, सगळ्या सेवा आपण करायच्या आहेत. तर ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. दसऱ्यासारखा शुभ दिवस नाही. या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. वाईटाचा चांगल्यावरती मात म्हणून आपण दिवस साजरा करत असतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या घरातल्या गाड्या वगैरे स्वच्छ धुवायच्या आहेत. मुख्य दरवाजा छान स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. घराची स्वच्छता करायची आहे. गाड्यांना झेंडूच्या माळा, आंब्याच्या पानांच्या माळा लावायच्या आहेत. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात तुम्हाला करायची असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवसापासून अगदी डोळे झाकून करू शकता. कारण हा दिवस खूप शुभ असल्यामुळे या दिवशी तुम्ही कुठलंही काम सुरू करू शकता. त्यामध्ये आपल्याला यशच येतं. त्यानंतर बघा, उंबऱ्याची पूजा करायची आहे. घराच्या बाहेर तुम्हाला छान छोटी होणार असेल, मोठी होणार असेल अशी छान रांगोळी काढायची आहे. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे. तुम्ही मुलांच्या पाठीवर किंवा एखाद्या कागदावर तुम्हाला सरस्वती मातेची रांगोळी, सरस्वती मातेचं यंत्र आपण जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे ते काढायचं आहे. त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे. याचसोबत तुमच्या घरामध्ये जे काही ग्रंथ आहेत, म्हणजे जे काही सेवा वगैरे आपण करतो, पारायण करतो, जे देवांचे ग्रंथ आहे त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. दसऱ्याच्या दिवशी बघा, जे काही आपलं शस्त्र आहे, ज्यापासून आपण कमवतो, त्यांची पूजा करायची आहे. म्हणजे बघा, समजा माझं एखादं दुकान आहे तर किंवा पार्लर आहे, तर मग त्या पार्लरमध्ये आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या तुम्ही त्याची पूजा करायची आहे. किंवा तुमचा जो लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, त्याची पूजा करायची आहे. कोणतंही दुकान असू दे ज्याच्यामुळं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते, त्या सगळ्या वस्तू आपल्याला दसऱ्याच्या दिवशी पूजन करायचं आहे. आणि नंतर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान कुठली वस्तू आणायची आहे ज्यामुळे आपल्याला दसऱ्याचं पूर्ण फळ मिळेल. तर बघा, सोन्याचे भाव आपण बोलू शकत नाही, इतके गगनाला भिडलेले आहेत. आणि आपण साधं 1 ग्रॅम जरी सोनं घ्यायला गेलो तरी पण आपल्याला ते खूप महाग पडतंय सध्याच्या काळामध्ये. प्रत्येक जणाला ते शक्य नाही आहे सोनं घेणं. आणि आजकाल बघा, तुमच्या माझ्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्यापेक्षाही बाकी इतर महत्त्वाच्या खूप गोष्टी असतात. मुलांचं शिक्षण आहे आणि त्यामुळे अशी काही हौसमौज जी आहे ती बाजूला ठेवत असतो आपण. मग आपल्याला कुठेतरी मनाला असं वाटतं की सोनं वगैरे घेऊ शकलो नाही. पण सोन्यापेक्षाही सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे. किंवा शमीचं झाडाचं छोटंसं का होईना पान किंवा मग ते झाड तुम्हाला आपल्या वास्तूमध्ये आणायचं आहे किंवा आपल्या वास्तूमध्ये आणून ते लावायचं आहे. शमीचं झाड हे अतिशय पवित्र आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी संपून जातात. त्यानंतर तुमची निर्णय क्षमता वाढते. तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी येत आहेत ते निघून जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळतो. शमीचं झाड हे जे आपल्याला दिसतं आहे स्क्रीनवर, त्याचा फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. बघा, बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. लाजाळूचं झाड जे वेगळं असतं आणि शमीचं झाड लाजाळूच्या झाडांसारखंच असतं अगदी, पण लाजाळूचं झाडे हात लावलं की त्याची पानं मिटतात, पण शमीच्या झाडाचं तसं नाही आहे. शमीच्या झाडाला छोटे छोटे बारीक बारीक असे काटे पण असतात. आणि शमीचं झाड तुम्हाला नर्सरीमध्ये सुद्धा मिळेल आणि जिथे देवांचं सामान मिळतं तिथे सुद्धा दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड मिळतं. तुम्ही आदल्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी कधीही ते आणू शकता. आज किंवा उद्या आणलं तरी चालेल. तुम्हाला इथे जवळपास कुठेही ते शमीचं झाड, शमीचं पान आणलं तरीही चालेल. त्याची आपल्याला पूजा करायची. दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केली तरी चालते. आणून ठेवा आणि नंतर उद्या पूजा करा. आणि
हे झाड तुम्हाला जिथून कुठून मिळेल ना, तर ते नक्की आपल्या घरामध्ये आणा. श्रावणामध्ये सुद्धा महादेवाच्या शिवपिंडीवर आपण अर्पण करत असतो. शमीच्या झाडाचे बरेचसे उपाय वर्षभरामध्ये केले जातात. 5-6 पानं तुम्ही तोडून जरी घरी आणले, त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही पूजा केली. शक्यतो दसऱ्याच्या दिवशी तोडता येणार नाही, आदल्या दिवशी म्हणजे आजच तुम्हाला ते तोडून आणायचे आहेत. किंवा मग तुम्ही झाडच आणून घ्या, छोटंसं ते कुंडीमध्ये लावा, किंवा जागा असेल तर तुम्ही ते लावू शकता. तुमच्याकडे कुलस्वामिनीच्या फोटोच्या चरणाशी आपल्याला त्याची पानं अर्पण करायची आहेत उद्या, आणि म्हणजे दसऱ्याच्या दिवशी. आणि नंतर एखाद्या छोट्याशा कपड्यामध्ये, कागदामध्ये बांधून ते तुमच्या तिजोरीमध्ये किंवा लॉकरमध्ये आपल्याला ठेवायचे. तुमच्याकडे दुकान असेल तिथे, तुमच्या शॉपमध्ये देखील तुम्हाला ठेवता येईल, जिथे तुमचं मौल्यवान सामान असतं. तुमच्या धंद्यामध्ये काही तोटा होत असेल किंवा बसलेला धंदासुद्धा तुमचा जोमाने चालू येईल इतकी ताकद याच्यामध्ये आहे. तुमच्या घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते. कर्ज वगैरे जे असेल, कर्ज फेडण्याचे मार्ग आपल्याला मोकळे होतात. अगदी एवढी ताकद आहे त्या शमीच्या झाडामध्ये. त्याचसोबत बघा, शमीच्या झाडाच्या मुळाजवळची थोडीशी माती आपण काढायची आणि एका कागदाच्या पुडीमध्ये ठेवायची, घरामध्ये ठेवायची. त्यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे ती सकारात्मक ऊर्जामध्ये निर्माण होते. आपल्याला त्याच्यामध्ये मदतच होते. आणि तुम्हाला खूप कष्ट करून पण यश मिळत नसेल ना, तर बघा, तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शमीच्या झाडाची पूजा नक्की करा. खरंच या उपायांमध्ये, शमीच्या झाडाची पूजा करण्यामध्ये खूप ताकद आहे. एखादी आजारी व्यक्ती घरामध्ये असेल तर तिने सुद्धा त्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करावी. त्या आजारांपासून तिला मुक्ती मिळते. घरामध्ये बघा, काही लोक असे असतात की सतत निगेटिव्ह बोलतात, की मला करावंसं वाटत नाही, माझी इच्छाच होत नाही. म्हणजे ते घरातल्या व्यक्तींना, बाकीच्या लोकांना सुद्धा ती निगेटिव्हिटी खेचत असते. आणि तसं तुम्ही शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे ना, तुमच्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी होणार आहेत. शमीच्या झाडाचं जे लाकूड आहे ना, त्याची छोटीशी फांदी जरी तुम्ही जवळ बाळगली तरी तुम्हाला ते सकारात्मक वाटणार आहे. आणि जी व्यक्ती निगेटिव्ह बोलते ना, त्यांना देखील तुम्ही ते शमीच्या झाडाची पूजा करायला सांगा. शमीच्या झाडाच्या पानं जरी आपण आपल्या पर्समध्ये ठेवले ना, तरीही आपल्या मनामध्ये वाईट विचार येणं बंद होतं. जर आपण दिवसभर बाहेर थांबत असू, आपल्याला सद्बुद्धी मिळते. सतत कुठली ना कुठली काहीतरी निगेटिव्हिटी आपल्यासोबत असते, ती निघून जाते आणि आपण पॉझिटिव्ह होतो, सकारात्मक होतो. इतका ह्या शमीच्या झाडाचं खूप महत्त्व आहे. आणि त्यामागे सुद्धा एक कथा आहे. पांडवांनी अज्ञातवासामध्ये जाण्यापूर्वी आपले शस्त्रे शमीच्या झाडांवर लपून ठेवली होती. त्यापैकी गांडीव, धनुष्य, काही जण ब्रहनडेच्या रूपामध्ये असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडून आणण्यासाठी वापरले आणि कामगिरीनंतर परत झाडावर ते ठेवून दिले. अशी कथा पूर्वीपासूनच आपण ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्याचे औक्षण केले जाते. म्हणून या झाडाला एवढं महत्त्व आहे. याचसोबत बघा, दसऱ्याला वडिलांनी मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. तर आपण नवरात्रीमध्ये ललिता पंचमीला आईने मुलाच्या जिभेवर मधाच्या काडीमध्ये किंवा मधाच्या काडींमध्ये मधामध्ये काडी सोन्याची बुडवून किंवा दर्भाची काडी बुडवून एम हे लिहिलं होतं. त्याचप्रमाणे वडिलांनी किंवा वडिलासमान जे कोणी आहे त्यांनी सुद्धा मुलांच्या जिभेवर ओम काढायचा आहे, बरोबर मध्ये काढायचा आहे. या उपाया आपण जसं ललिता पंचमीला केला दर्भाच्या काडीनं, त्याच पद्धतीनं आपल्याला दसऱ्याच्या दिवशी वडिलांकडून मुलांच्या जिभेवर हे ओम काढायचे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या पद्धतीनं आहे. लहान मुलांसाठी ना वडिलांनी किंवा वडीलधाऱ्या लोकांनी त्यांच्यासाठी जे केलं, वडिलासमान आहेत त्यांनी केलं तरी चालेल. त्या मुलांच्या करिअरमध्ये, मुलांच्या शैक्षणिक प्रगती होण्यासाठी खूप उपाय होतो. मागच्या वर्षी देखील आपण हा उपाय शेअर केला होता. बऱ्याच लोकांना चांगले अनुभव आलेत. दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला गुप्तदान करायचं असेल, गरजूंना दान करायचं असेल तर ते सत्पात्री दान झालं पाहिजे. असं करा, तुम्ही दान करा. काहीही यथाशक्ती, अन्न, वस्त्र, पैसे काहीही तुम्ही दान करू शकता. पण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आपल्या कमावलेल्यापैकी थोडासा खारीचा वाटा आपण कोणाला तरी दिला तर त्याच्यामध्ये आपल्या कमाईमध्ये अजून वाढ होत असते. त्यामुळे दान हे खूप शुभ दिवशी केलंच पाहिजे आणि ते झालंच पाहिजे. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज आपल्याला चंद्राकडे पापणी न लावता 30 सेकंद 15 सेकंद बघायचं आहे. जेवढा जास्त वेळ जमेल तेवढी पापणी न लावता
तुम्ही चंद्राकडे कंटिन्यू बघायचं आहे दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत. कारण मी तुम्हाला सांगते, जसं पौर्णिमा जवळ येते तसं तसं चंद्रकिरणांमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा वाढायला चालू होते. आणि ज्यामुळे ज्यांना बघा, घरातल्या मुलांना बऱ्याचशा आजकाल आपण बघतो मोबाईलमुळे, लॅपटॉपमुळे कोणाला जन्मापासूनच चष्मा वगैरे आहे ना, डोळ्यांना नंबर आहे चष्म्याचा, मग डोळ्यांचे काही आजार आहेत लहान मोठे, ते दूर होण्यास मदत होणार आहे. दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज आपल्याला 15 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट, जेवढा वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेस चंद्राकडे डोळ्यांची पापणी न लावता बघायचा. हा एक नैसर्गिक उपाय आहे. त्यामुळे आपले डोळ्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर होण्यास मदत होणार आहे. तर कारण कोजागिरी पौर्णिमा जवळ येते आहे, चंद्राच्या ज्या लहरी आहेत त्या जास्त सात्विक होत असतात, त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त असते. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, असे दसऱ्याचे अतिशय छान छान सोपे सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले. दसऱ्याचा दिवसच मुळात महत्त्वाचा आहे, म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्यात. बघा, आपण माणूस आहोत, त्यामुळे आपल्याकडून कधी ना कधी कळत नकळत काहीतरी चुका होतच असतात. विजयादशमी, दसरा हा दिवस वाईटांवर चांगल्याची मात करण्याचा दिवस आहे. म्हणून आपण उद्या आपल्या स्वामींना, आपल्या देवी आईला, आपल्या देवाजवळील सर्व देवांना प्रार्थना करायची आहे की हे देवा, माझ्यातील वाईट गुणांचा नाश होऊ दे, आणि नाक घासून माफी मागायची आहे. माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर देवा मला क्षमा असावी. काही वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा कर, अशी आपल्याला एक प्रार्थना करायची आहे आणि मागायची आहे. अशी आपल्याला एक प्रार्थना आईसाहेबांना आणि आपल्या स्वामींना माफी मागायची आहे. बाकी माफ करणारे ते आहेतच देव ते, आणि त्यामुळे नक्कीच तुम्ही हे उपाय 100% त्यांचा लाभ होईल ते करा. तर अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत, रोजच्या रोज आपण भेटतच आहोत. तर दसऱ्याचा अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सेवा केल्याने जितकं पुण्य मिळत नाही तितकं सेवेकरी घडवण्याने मिळतं. त्यामुळे सेवा करा, सेवेकरी व्हा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये असेच छान छान माहिती घेऊन. सर्वांना श्री स्वामी समर्थ.